नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पालकांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आपल्या मुलाने आपल्या पाल्याने स्कॉलरशिप परीक्षा का द्यावे याचे 7 फायदे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसरा मुद्दा यामध्ये सांगतो की स्कॉलरशिप एक्झाम द्यायची जर ठरवली तर याचा सिलेबस बघता वेगळा वेळ द्यायची गरज आहे का, हा एक मुद्दा तुम्हाला मी क्लिअर करतो आणि याचा अभ्यासक्रम मी थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि याचबरोबर इग्नाइट पाठशालाकडनं विद्यार्थ्यांसाठी फार कमी फी मध्ये फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला बॅचेस अवेलेबल बघा. 34 स्कॉलरशिप तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 10 नोव्हेंबर पासून चालू होते आणि 7वी ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच 10 नोव्हेंबर पासून चालू होते. याचा फायदा नक्की करून घ्या. लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी बॅचची ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ॲप डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर तुम्हाला या ज्या बॅच तुम्हाला अपेक्षित त्या तुम्ही लगेच परचेस करू शकतात फक्त 499 रुपयात. काही अडचण असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर पण खाली दिला आहे, त्यांना तुम्ही कॉल करू शकता. ह्या बॅचमध्ये फीचर काय, सर्व अभ्यासक्रमावर आधारित बॅच आहे. तुम्हाला तुमचे व्हिडिओ कधी तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. लाईव्ह बघा, लाईव्ह बघायला नाही जमलं तो व्हिडिओ रेकॉर्ड होऊन जातो. तुमचा पाल्य कधी बघू शकतो, किती वेळेस पाहू शकतो. त्यामध्ये टेस्ट सिरीज टॉपिक वाईज टाकलेले आहे, सब्जेक्ट वाईज टाकलेले आहे आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज पण आहे, जेणेकरून तुमचा रिपोर्ट पण तुम्हाला कळतो की आपल्या पाल्याला किती मार्क पडणार, किती पडतात. विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीचे पण सेपरेट सेशन आहे. हे लाईव्ह सेशन तुम्ही मोबाईलला बघू शकता, टॅबला बघू शकता, कम्प्युटरला सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे, लॅपटॉपला पण तुम्हाला बघता येणार आहे. आणि किती वेळेस बघू शकता लेक्चर, त्याला व्ह्यू अनलिमिटेड टाइम आहे, त्याला लिमिट नाही आहे. चला जातो मुख्य मुद्द्याकडे घेऊन. महत्त्वाचे 7 फायद्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आर्थिक लाभ. विद्यार्थ्याला प्रत्येकी मासिक स्वरूपामध्ये 500 रुपये चौथीला आणि 750 रुपये 7वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाल्यावरती मिळू शकतात. म्हणजे साधारणतः तुम्हाला पुढचे 3 वर्ष चौथीच्या विद्यार्थ्याला, चौथीपासून पुढे 5वी 6वी 7वी आणि 7वीच्या विद्यार्थ्याला पुढे 8वी 9वी 10वी असे 3 वर्गाला तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असतात. 500 रुपये जर म्हटलं तर चौथीच्या विद्यार्थ्याला 500 रुपये मासिक म्हटलं तर 10 महिन्यात 5000 रुपये अशी 10 महिन्यात 5000 मिळतात. म्हणजे 5000 मिळतील त्यांना, प्रत्येकी 500 रुपये आहे, असे 3 वर्ष मिळणार आहे. म्हणजे साधारणतः 15,000 रुपये त्या विद्यार्थ्याला आर्थिक लाभ मिळू शकतो. हा चौथीचा विद्यार्थी, तो जर 7वीचा विद्यार्थी असेल, 7वीच्या विद्यार्थ्याला पर मंथ, इथे पर मंथ किती आहे तुम्हाला, इथे 500 रुपये आहे, बरोबर आहे. आणि इथे 7वीला पर मंथ तुम्हाला 750 रुपये आहे. असे 10 महिने मिळतात. म्हणजे तुम्हाला साधारणतः 7500 असे 3 वर्ष मिळणार आहे. मग साधारणतः तुम्हाला 7 7 5 35 7 21 आणि 3 24 24,500 रुपये तुम्हाला 3 वर्षात मिळणार आहे. म्हणजे हे मिळतात तुम्हाला 5वी 6वी आणि 7वी ह्या 3 वर्गाला 3 वर्ष, आणि हे मिळतात तुम्हाला 8वी 9वी आणि 10वी 3 वर्षाला. म्हणजे इकॉनॉमिकल ज्यांचं प्रॉब्लेम असेल त्या विद्यार्थ्यांना मिळतोच. बघा, हा एकमेव फायदा नाही आहे, याच्यासाठीच तुम्ही या स्कॉलरशिपच्या एक्झाम द्या अजिबात नाही. त्याच्यावर अजून पण फायदे. दुसरा फायदा, गुणवंत विद्यार्थ्यांची ओळख होते. जेव्हा स्कॉलरशिप तुम्हाला मिळते, तुमचं नाव एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये नोंद होतं. तुमचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना कळतं. तुमच्या विभागातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचं नाव कळतं. म्हणजे गुणवंत विद्यार्थी म्हणून तुम्ही इथे तुमची ओळख तयार होते. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ही फक्त ओळख करण्यासाठीच करायचं का नाही, तुमच्या मुलाचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. तुमच्या मुलाला राज्य पातळीवरती इथे कॉम्पिटिशन करायला मिळणार आहे आणि त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढणार, त्याला काहीतरी सर्टिफिकेशन मिळणार आहे, त्याला काहीतरी बक्षीस मिळणार आहे, त्याचं कौतुक होणार आहे, सगळ्या नातेवाईकांकडून कौतुक होणार आहे. सो याच्यासाठी मुलाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, त्याचा बेस चांगला आहे, चांगला करण्यासाठी ही चांगली एक्झाम आहे. म्हणजे विद्यार्थ्याची ओळख ही एका लेवलला होऊन जाते. तिसरा मुद्दा त्याच्याशी निगडीतच आहे, आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढते, मोटिवेशन वाढतं. त्या विद्यार्थ्याला जेव्हा तुम्ही बघा, लहान मुलाला जेव्हा तुम्ही सांगता तू बरोबर करतोय, तू करेक्ट करतोय, बरोबर असंच करत जा, असंच होईल, याने चांगलं होईल, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा एखादं सिलेक्शन त्याचं होतं तेव्हा त्याच्या आजूबाजूला सगळं पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. सगळे घरचे पण, नातेवाईक पण, जे कोणी येईल त्याचं कौतुक करतोय, गोड मुलगा आहे, हुशार मुलगा आहे, किती छान अभ्यास करतोय, असं कौतुक करतोय. कॉन्फिडन्स अजून बिल्डअप होऊ शकतो आणि त्यातून त्याला प्रेरणा मिळते. अजून त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये तो नक्कीच चांगल्या शिखरांपर्यंत पोहोचू शकतो. पुढचा मुद्दा आहे, स्पर्धा परीक्षांची तयारी लवकर होते. आता स्पर्धा परीक्षा म्हणजे UPSC MPSCच नाहीये, शालेय जीवनातल्या बऱ्याचशा एक्झाम्स आहे. स्कॉलरशिप नंतर NDAची एक्झाम
एक्झाम आहे, स्कॉलरशिप नंतर तुम्हाला MMS ची एक्झाम आहे, स्कॉलरशिप नंतर नवोदयची एक्झाम आहे, सैनिकी स्कूलची एक्झाम आहे, JEE ची एक्झाम आहे, नीटची एक्झाम. अशा भविष्यातल्या सगळ्या एक्झामचा पाया इथे स्पर्धा परीक्षा, त्याला म्हणतो स्पर्धा परीक्षा, त्यांचा पाया इथूनच त्याची सुरुवात होते. त्यात गुढ निर्माण होते. नंतर तुम्ही हाणून मारून त्याला काही करू शकत नाही, पण आतापासून त्याला जर ही गुढ निर्माण झाली, तुम्ही सवय लावली त्याला, तर निश्चितच भविष्यामध्ये तुम्हाला मेहनत कमी घ्यावी लागेल, तो मेहनत नक्कीच घेईल. हे झाले 4 फायदे. 5वा फायदा काय होतो तर शाळा आणि शिक्षकांना लाभ, बौद्धिक विकास. मुलाचा बौद्धिक विकास होतोच, पण शाळा आणि शिक्षकांना सुद्धा एक काय म्हणून अभिमान येतो. पालकांना तर असतो, पण शाळेला पण, की माझ्या शाळेतला मुलगा ह्या राज्य लेवलला शिष्यवृत्तीमध्ये आलेला आहे. माझ्या त्या शिक्षकांना एक कॉन्फिडन्स येतो, शिक्षकांना प्रेरणा मिळते की ते अजून त्या पुढच्या येणाऱ्या पिढीला, पुढच्या येणाऱ्या मुलांना अजून चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. तुमच्या गावामधल्या शाळेचं नाव होतं की ह्या शाळेतला हा विद्यार्थी राज्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये आलाय. सो ते नाव मोठं होण्यासाठी सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा, स्कॉलरशिपची एक्झाम द्यायला लावायची. 6वा मुद्दा आहे पुढील शिष्यवृत्ती परीक्षांसाठी पाया तयार होतो. मी तुम्हाला आत्ताच बोललो, पुढील शिष्यवृत्तीच्या एक्झाम ज्या आहेत, जसं की MMS ची एक्झाम आहे, जसं की नवोदयची एक्झाम, ह्या सगळ्या पुढच्या स्कूल लेवलच्या जेवढ्या एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झामची तयारीसाठी पाया इथे तयार होतो. आणि 7वा मुद्दा आहे शासकीय विद्यालयांत निवड. बघा, शासकीय विद्यालयात निकेतन तुम्ही जर बघितलं, विद्यानिकेतनच्या स्कूल आहेत, ह्या स्कूलमध्ये निवड जी होते, आदिवासी आश्रमशाळा आहेत, आदिवासी स्कूल आहेत, याच्यामध्ये निवड होण्यासाठी या शिष्यवृत्तीचा फायदा होतो. 3 प्रकारच्या स्कूलमध्ये इथे निवड केली जाते. याच्यावरती सेपरेट मी व्हिडिओ घेतलाय. पण ज्या म्हणजे शासकीय विद्यालयात 10वी 12वी पर्यंत शिक्षण मोफत मिळतं तुम्हाला, जर तुम्ही शिष्यवृत्ती दिली, चांगले मार्क पडले तर. याबद्दलचा डिटेल्स व्हिडिओ मी बनवणार आहे, ऑलरेडी बनवला आहे, परत पण एक व्हिडिओ मी बनवणार आहे, तो पण व्हिडिओ बघा. पण तुम्हाला भविष्यामध्ये शिक्षण फ्री मध्ये घ्यायचं असेल तर स्कॉलरशिपच्या माध्यमातून पुढील शिक्षण सुद्धा तुम्हाला मोफत मिळू शकतं. असे अतिशय महत्त्वाचे 7 मुद्दे, असे बाकीचे पण भरपूर मुद्दे आहेत, पण हे 7 महत्त्वाचे मुद्दे, हे मुद्दे पालक म्हणून तुम्हाला आवडले असेल, तुमच्या मुलाला, तुमचा मुलगा जर 4थी 5वी 7वी 8वी आत्ता असेल, ह्या वर्षी 25-26 मध्ये 4ही वर्गांना स्कॉलरशिप आहे. तुमचा मुलगा जर 4थी 7वी असेल, पुढच्या वर्षापासून 100% 4थी 7वीलाच फक्त स्कॉलरशिप असणार आहे. सो आत्तापासून तयारी करा. 4थीचं पहिलंच वर्ष असं आहे की ज्यामध्ये तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षांचा पाया रोवला जाऊ शकतो. सो पालक म्हणून तुम्ही हे नक्कीच लक्षात घ्या. मग याचा अभ्यास करताना प्रश्न येतो की सर याचा अभ्यासक्रम काय? 5वीचा बघितला तर 5वी आणि 4थी, आता 4थीचा अभ्यासक्रम अजून डिक्लेअर होणार आहे, पण जवळपास 5वी आणि 7वीचा अभ्यासक्रम हा जवळपास तुलनेत सारखाच असणार, विषय तरी सारखेच असणार आहे. जसं की प्रथम भाषा तुम्हाला मराठी घ्यायची आहे, दुसरी भाषा तुमची गणित आहे, तिसरी भाषा तुमची इंग्लिश असणार आहे, आणि चौथा पेपर तुमचा बुद्धिमापन चाचणीचा आहे. म्हणजे मराठी इंग्लिश म्हणून तुम्हाला मराठीचे 25 प्रश्न, इंग्लिशचे 50 प्रश्न, प्रत्येकी 2-2 मार्कांसाठी असतात. असे 75 प्रश्न 150 मार्कांसाठी 1 तास 30 मिनिटात तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. ऑफलाईन एक्झाम असते, एकाच डेटला पूर्ण राज्यात एक्झाम चालते. एकाच दिवशी दुसराही पेपर असतो तुमचा, ज्यामध्ये इंग्लिश बुद्धिमापन चाचणी आहे. सेम 25-50 प्रश्न, 50-100 मार्कांसाठी, 75 प्रश्न 150 मार्कांसाठी 1.5 तासामध्ये तुम्हाला सोडवायचे. म्हणजे 90 मिनिटात 75 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. MCQ बेस्ड क्वेश्चन पेपर असते. जसं 5वीचं आहे तसं स्वरूप तुमचं, 5वी 4थीचं जसं स्वरूप मी तुम्हाला आता सांगितलं, तसं तुमचं 7वीचं आणि 8वीचं स्वरूप असणार आहे. 7वीचं अजून डिटेल्स येणार आहे, पण जवळपास तुलनेने असंच असणार आहे. सो हे विषय मला सांगा, तुमच्या 7वीच्या विद्यार्थ्याला आणि 4थीच्या विद्यार्थ्याला ऑलरेडी शिकत असतानाचे आहे, म्हणजे अकॅडमिक इयरचे आहे. अकॅडमिक इयरचा पाया सुद्धा अजून भक्कम होतो. अकॅडमिक इयरचा या विषयांचा अभ्यास पण खूप चांगला होऊ शकतो. विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास होणार आहे, आणि याच्यासाठी तुम्हाला सुद्धा इथे त्याला पुश करणं गरजेचं आहे. पालक म्हणून तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे की यार स्कॉलरशिप एक्झाम दिली पाहिजे, फॉर्म भर, ऍटलीस्ट फॉर्म भरल्यानंतर थोडंसं प्रेशर मुलाला घेऊ द्या, क्रिएट होतं. त्या प्रेशर खाली तो अभ्यास थोडाफार का होईना करेल, बौद्धिक विकास करेल, त्याला कसा अभ्यास करायचा हे तरी कळेल तुला. पण जर त्याने फॉर्मच भरला नाही तर निवांत आहे, फक्त चालू आहे, ह्या स्पर्धात्मक जगामधले त्याला हे अबगड शिकायला मिळणार नाही. सो नक्कीच पालक म्हणून तुम्ही याचा विचार करू शकतात. आणि वेगळा वेळ द्यावा लागतो का? अजिबात गरज नाहीये. अकॅडमिक इयरला जो विषय तो शिकत आहे तेच तर विषय त्याला इथे अभ्यासायचा आहे. सो वेगळा काही करायची गरज नाही. आणि याच्याबरोबर तुम्हाला वेगळा वेळ म्हणजे तुम्हाला वाटलं तुमच्या मुलाला अजून ऍडिशनल मार्गदर्शनाची गरज आहे तर इग्नाइट अकॅडमीचे क्लासेस पण अवेलेबल आहे, फार कमी फी मध्ये. 499 प्लस GST. मला GST नाही, 499च आहे. मला वाटतं प्रत्येक पालकाचा एका दिवसाचा पगार असू शकतो, जो की त्या विद्यार्थ्याला पुढचे 4 महिने आम्ही शिकवणार आहे.
प्रत्येक पालकाचा एका दिवसाचा पगार असू शकतो 500 रुपये, 499. सो ह्या एका दिवसाच्या पगारामध्ये तुमच्या पाल्याला इग्नाइट अकॅडमी पुढचे 4 महिने गायडन्स करणार आहे. याचा फायदा नक्की करून घ्या. याची युट्यूबवरती लेक्चर आहे. आमच्या पूर्ण फॅकल्टी जवळपास 9 जणांची टीम आहे. तुम्हाला प्रत्येक विषयाला सुद्धा 2-3 फॅकल्टी इथे आम्ही ऑर्गनाईज केलेले आहे. सो नक्की याचा फायदा करून घ्या. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळं टू द पॉईंट शिकवणार आहोत. आपण तुमच्या मुलाचं स्किल ॲडव्हान्स लेवलपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत. पालकांची मीटिंग होत असते, पाल्याची मीटिंग होत असते, डाऊट क्लिअरिंग सेशन होत असतात, टेस्ट सिरीज बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत असतात. सो याची पूर्ण काळजी आमची टीम नक्कीच घेईल. सो पालक म्हणून तुम्ही निर्णय घ्या. तुमच्या पाल्याला तुमच्या जवळ कुणी राहत असेल, तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणी असेल तर सगळ्यांना कळवा. हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि नक्कीच या वर्षासाठी 4थी, 5वी, 7वी, 8वीच्या वर्गांना स्कॉलरशिप असणार आहे. पुढच्या वर्षी मात्र फक्त 4थी आणि 7वीला स्कॉलरशिप असणार आहे. याचा फायदा तुमच्या पाल्याला होत असेल तर नक्की करून घ्या. या संदर्भात तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट पाठशाळा नावाचा ॲप आहे. तुम्ही ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. अदरवाईज खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकला डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. मनात अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.